आज बळानच गोडधोड केलंय मी खुश आहे म्हणून. डॉक्टरांची उलट तपासणी बघून वाईज मनाला धीर वाटतोय बघा. डॉक्टर लवकर सुट्ट्याल म्हणून. आज पहिल्याच दिवशी कसलं भारी बोललं ना डॉक्टर. मम्मी, आर्या मॅडम बघितलं का? त्यांची तर बोलतीच बंद केली डॉक्टरांनी. आणि दिव्या मॅडम, त्यांचा चेहरा तर पाक पडला होता. समधी देवाचीच कृपा बघ. तो नेहमी खराच्याच बाजूने असतोय. म्हणूनच फाशी होणार आहे त्या कंपाऊंडरला. बघाच तुम्ही. असं काय होणार नाही. डॉक्टर लवकर सुटणार आहेत बघ. वय ती सुट्टीलच बघा. आल्या का तर डॉक्टरच्या जागेला जर मी असतो का नाही, अगोदर सगळ्याची उलट तपासणी घेतली असती. केस म्हणणं सही सलामत बाहेर पडलो असतो आणि मग आर्या मॅडमला म्हणलं असतं विचारा मला प्रश्न. अव गप गुमानं खावं ना, नुसते आपल्या बडायाच मारत बसायच्या. तुम्हाला ना एका दिवशी एकदम महागात पडणार आहे बघा. हा, मी काय म्हणते, आधी कोर्टाचा निकाल लागू द्या, तो डॉक्टर सुटून इथं येऊ द्या, मग करा की काय गोडधोड करायचंय ते. इथं अजून कशात काय नाही आणि झाली तुमची दिवाळी चालू. एवढा नंतर कधी आम्ही तुम्हाला भेटायला तो तवा बी होत नाही. हे मम्मी, अगं मला पण यायचं कोर्टात. तुम्ही तिकडे जाता आणलंय माझं करता, मला काय मजाच करायला भेटत नाही. आणि तुझं वाड्यात चांगला गावला होता, तू नेलेला होय कोर्टात. होय होय, तो वाटच बघतोय तिकडे तुझी. कवा टोने मला भेटायला येतोय ती. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. किरडी ढासाळी तुझी. अरे तुझा मुडदा इथंच बसव की. तिकडे कोर्टात काय आहे रे? आजी, मी कोर्टात जाऊन साक्ष देणार आहे. हा, टोन्या, कोर्टात आहे ना लहान पोरांनी येऊन देत नाही, त्यामुळे इथंच राहायचं तू. अगं दिदी, मी जर साक्ष दिली का नाही तर दाजी एका मिनिटात सुट्टेल बघ. हा, ए दाजीवाल्या मुडद्या, तो सुटतोय आता मिरचीच्या खळ्यावर. वाट बघत बस, तो काय सुटणार नाही. त्यांनी किती बी थापा मारले ना तरी मॅडम त्याला सोडणार नाहीत. एक एक बातन 9-9 हात. ज्ञान सांगेल लोकांना शिंबूड आपल्या नाका, अशी गत आहे त्याची. त्याची किरडी ठासाळी त्याची. त्याला घातला नेऊन डाबऱ्यात, त्याच्या पालखीचा निघाला धूर. तो सुटतोय होय. ए आजी, किती शिव्या देशील ग? तुझ्या शिव्यांनी मला खीर पण कडू लागायला लागली आता. देऊ दे ग, काय शिव्या द्यायच्या त्यांना ती देऊ दे. कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नाही. बघ डॉक्टर लवकरच सुट्ट्याल की नाही. ते आजी अगं ये की जेवायला. अगं लय भारी खीर झाली बघ. हा, ए मुडद्या, जेव तू. त्या कंपाऊंडरला फाशी झाल्याशिवाय ना मी जेवणारच नाही. अगं चल की ग जेवाया. अरे आता तुला काय वेगळं सांगूय? मी येणार नाही जेवायला. जातोस का आता तुझा? तू पाय सोडकू चांगलं. जेवा रे तुम्ही, नाही जेव दे तिला. मम्मी, खीर आता तर लयच गोड लागते बघ. हा, मी आज लय वाटे पेणार आहे बघ. हा, एक नंबर झाली खीर. हा, मंगलताई, मी तिला बहीण म्हणालो, यावर तिची काही हरकत होती का? नाही. मंगलताई, पुन्हा एकदा कोर्टाला सांगा, मी तिला मानलेली बहीण म्हणालो, तिच्या समोर म्हणालो, यावर तिने काही हरकत घेतली का? नाही हवं, कायच हरकत नाही घेतली बघा. जज साहेब, दिव्या मॅडम म्हणतायत रूपाला मी पळून आणलं होतं, पण तसं जर का असतं तर ती माझी बहीण आहे हे म्हटल्यानंतर तिने मान्य केलंच नसतं. ती आमच्या गावात 2-3 दिवस राहिली. तिच्या वागण्यात बोलण्यात कोणालाच काहीच चुकीचं वाटलं नाही. यावरून हेच सिद्ध होतं जज साहेब की मी तिला मुंबईवरून पळून आणलं नव्हतं, ती स्वतःच आली होती. दॅट्स ऑल. मंगलताई, धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, मी पुढील साक्ष देण्यासाठी डिंपल पाटीलला इथे बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. डिंपल बाबूराव पाटील हाजीर हो. डॉक्टर, अहो कसलं भारी प्रश्न विचारताय तुम्ही. मला आता वाटतंय तुम्ही लवकर सुटाल बघा. डिंपल, इथे फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची, जास्त बोलायचं नाही. जय साहेब, तुम्हीच सांगा. कोणाला काय सांगायचं ते माझं मला कळतं. तुम्ही उलट तपासणी करा. माफ कर.
डिंपल मला सांग, रूपाचे आणि तुझे संबंध कसे होते? लय चांगली होते. ती माझी मैत्रीण झाली होती आणि त्यानंतर बेस्ट फ्रेंड पण झाली होती बघा. बेस्ट फ्रेंडकडे आपण मनातल्या बऱ्याच गोष्टी शेअर करतो. तिने तुला काही सांगितलं होतं का? वय तिनं लय काय शेअर केलं होतं बघा मला. आणि तिला एक बॉयफ्रेंड बी होता. तिला त्याच्याशी लगीन बी करायचं होतं आणि तो तिला इकडे न्यायला बी येणार होता. जज साहेब, रूपाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ती देवीसिंग बरोबर पळून गेली होती आणि त्यांच्याच सांगण्यावरून देवीसिंगचं स्केच काढलं होतं. आता ते स्केच माझ्याशी खरंच जुळतंय की नाही याची शहानिशा करावी. ते स्केच आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे आहे. डॉक्टर लयच पोचलेला माणूस आहे. कसा जजला शिंडी लावती आणि ती जज बी घेते शिंडी लावून. कोण बोललं? कोण बोललं? बोला लवकर. हे बघा, हे वेगळ्या ग्रहावरून आलेले लाला. तुम्ही उभे राहा आधी. काय चाललंय हे? कोर्टात येऊन तुम्ही कोर्टाचा अपमान करताय? काय लाज वाटतं का नाही तुम्हाला? कोर्टात केस ऐकायला येतं का टाइमपास करायला येतात? तुमच्या सारख्या लोकांमुळे न्याय व्यवस्थेवर प्रश्न उभे केले जातात. ते काही नाही, तुमच्या सारख्यांना ना चांगलीच अद्दल घडली पाहिजे. यांना 1 महिन्यासाठी जेलमध्ये टाका. अहो साहेब, असं काय करू नका. एकुलती एक बायको आहे माझी, माझ्याशिवाय कशी राहील? आणि वयस्कर सासू आहे, हिची काळजी कोण घेणार माझी? मी मस्त खमके, माझी नका काळजी कर. टाका ह्याला. अगं काय बोलते असं तू? अहो जज साहेब, अहो असं नका हो करू. चुकलं माझ्या नवऱ्याचं. अहो माझा नवरा लय बोळा आहे बघा. माफ करा हो जज साहेब त्यांना. का तुम्हालाही जायचं त्यांच्या बरोबर आहात? अहो जज साहेब, असं काय करू नका हो. या डॉक्टरने तुम्हाला किती बी गंडवलं ना, एक शब्द मी बोलायचो नाही. पण मला इथं थांबू द्या. आधी यांना बाहेर घेऊन जा. अहो नको साहेब, ऐका माझं. शिकरे साहेब असं करू नका. अहो माझ्या लय ओळखी गेला. अहो असं नका करू शिकरे साहेब. काळजी घ्या, काळजी. अजून लागा की त्या कंपाऊंडरच्या नादाला. लय बाजू घेऊ वाटत होती ना त्याची. बसा आता. ऑर्डर ऑर्डर. आता मला कोणाचाही आवाज नकोय. जज साहेब, मी पुढील साक्ष देण्यासाठी एसीपी दिव्या सिंगला इथे बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. एसीपी दिव्या सिंग हाजिर हो. दिव्या मॅडम, तुम्ही हे केस सॉल्व्ह करण्यासाठी जेवढी मेहनत घेताय त्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जज साहेब, मी अनेकदा असं ऐकलंय, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध माणसाला फाशी होता कामा नये. मी खरंच काही केलेलं नाही, मी निर्दोष आहे. कारण यांच्याकडे आजही कोणताच असा ठोस पुरावा नाही ज्याच्यामध्ये मी खुनी आहे हे सिद्ध होईल. मी एक साधा डॉक्टर आहे, लोकांचे जीव वाचवतो. पण इथे जबरदस्तीने मी खुनी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. पण जर का खरंच मी खून केले असते तर त्यांनी आतापर्यंत हे कोर्टात प्रूव्ह केलं असतं. आणि माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे कोर्ट यातून माझी नक्कीच निर्दोष मुक्तता करेल. तुम्ही जाऊ शकता. कोर्टाची आजची कारवाई इथेच संपते. पुढील कारवाई उद्या सुरू होईल. वा, चांगली तयारी केली. तुम्हाला माझ्या शिकवणीची गरज नाहीये. तुम्हाला बघूनच शिकतोय. खरं तर तुम्हीच माझ्या आदर्श झाल्या आहात. मी असं ऐकलंय तुम्ही एकही केस हरले नाही आजपर्यंत. माझंही असंच होणार आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.